वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुदकेवली फणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि बंधाच्या कारणांची चर्चा आम्ही बघतो आहे। बंध का आहे मूळ प्रश्न। अनादी कालापासून हा जीव कर्मानी बद्ध आहे आणि हा बंध नेमका कोणत्या कारणाने होतो याचा आचार्यांनी निर्देश केला। आम्ही सुरुवातीला गाथा बघितल्या की कोणकोणते कारण असू शकतात, आम्ही त्याला कारण म्हणायचं का। कर्मांड वर्गणेनी हा जीवलोक गच्च भरलेला आहे म्हणून याला कर्मबंध होतो का। मन वचन कायची याची प्रवृत्ती आहे आणि म्हणून याला बंध होतो का। चेतन अचेतन द्रव्याचा उपघात याच्याकडून होतो आहे त्यामुळे याला बंध होतो का। आचार्यांनी सांगितलं हे कोणतंही कारण बंधासाठी कारणीभूत नाही। बंध होण्याचं वास्तविक कारण जे आहे तो जीवाचा खोटा अभिप्राय, अध्यवसाय भाव आणि या अध्यवसाय भावांनी, विपरीत मान्यतेनी, खोट्या कल्पनेनी वस्तुतत्व जसं आहे तसं न मानता जी आमची भ्रमपूर्ण मान्यता, या मान्यतेनी जीवाला बंध होतो आहे। म्हणजे आमची अज्ञानमूलक मान्यता ही बंधाचं कारण आहे। कधी कधी आम्ही व्यवहारामध्ये म्हणतो की अज्ञानात सुख असतं, अज्ञानात कधीही सुख नाही, ही गोष्ट समजायची आहे। जितकं अज्ञान जास्त तितका कर्मबंध पण अतोनात प्रमाणात आहे। आम्हाला एखादी गोष्ट माहीत नव्हती आणि म्हणून बंध कमी होईल अशी शक्यता नाही आहे। ज्ञात अज्ञात भाव सांगितलेले आहे तेही कर्मबंधाला कारणीभूत आहे, पण इथे मात्र आम्हाला ज्ञात असो किंवा नसो अध्यवसाय भाव हा आमच्या बंधाला कारणीभूत आहे। उदाहरणार्थ एखाद्या वेळेला एखाद्या बॉटल मध्ये विष भरलेलं आहे, समोरच्या व्यक्तीला त्याचं ज्ञान नाही की ही विषाची बॉटल आहे आणि औषध समजून तो जर त्याच्यातला 1 चमचा विष प्राशन करेल तर त्याला ते माहिती नव्हतं म्हणून त्याच्यावर त्याचा परिणाम होणार नाही असं होऊ शकत नाही। त्याचा असर तर त्याच्यावर होणारच आहे। तसे अध्यवसाय भाव हे आहे, हे मला करू नये अशा प्रकारचं ज्ञान नव्हतं आणि म्हणून अध्यवसाय भावानी बंध माझ्या जीवनात रुकला असं होणं नाही। त्यांनी बंध निश्चितपणे आम्हाला होणार आहेच, ही गोष्ट लक्षात घ्यायची। म्हणून निश्चयाने, आणि इथे निश्चय नाही सांगितलेलं आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने तेच एकमेव बंधाचं कारण आहे। निश्चयाने बंधाचं कारण अध्यवसानच आहे। अध्यवसानाचे कारण असताना बंधाचे कार्य नियमाने होते। आम्ही 265 नंबरच्या गाथेचा भावार्थ बघतो आहे। बंधाधिकारातली ही गाथा आहे की अध्यवसानाचं कारण असताना, म्हणजे अध्यवसान रूप जीवाचे परिणाम असताना बंधाचं कार्य म्हणजे बंध निश्चितपणे होणारच आहे। बाह्य वस्तू ही अध्यवसानाचे आलंबन आश्रय आहे आणि हा अध्यवसान भावासाठी बाह्य निमित्त कारण पडलं ती परवस्तू पडली। त्या परवस्तूच्या निमित्ताने आमचा अध्यवसान भाव झाला आणि त्या अध्यवसानाने आम्हाला बंध झाला। म्हणजे खरं कारण तर अध्यवसान भाव आहे आणि तो अध्यवसान भाव बाह्य वस्तूनी झाला म्हणून आम्ही या अध्यवसान भावाला गौण करून बाह्य वस्तूने बंध झाला असं उपचरित कथन करतो। पण हे उपचरित कथन आहे, यथार्थ कथन आम्हाला पाहायचं असेल तर बाह्य वस्तू नाही,
अध्यवसान भावानी बंध आहे. त्यांच्या अवलंबनाने अध्यवसान उत्पन्न होतात, म्हणून बाह्य वस्तू अध्यवसानाचे कारण सांगितली आहे. या बाह्य उपाधीच्या आश्रयाशिवाय अध्यवसान उत्पन्न होत नसल्यामुळे बाह्य वस्तूचा त्याग सांगितलेला आहे. आणि हे अध्यवसान भाव देखील बाह्य वस्तूच नसेल तर हे अध्यवसान देखील उत्पन्न होत नाही. पण बाह्य वस्तूची आणि अध्यवसानाची उपपत्ती किंवा व्याप्ती संबंध हा एकतर्फी घटित होतो. म्हणजे जिथे बाह्य वस्तू अध्यवसान नाही तिथे बाह्य वस्तू पण नाही. म्हणून बाह्य वस्तू उपाधीच्या आश्रयाशिवाय अध्यवसान होत नसल्यामुळे बाह्य वस्तूचा त्याग सांगितलेला आहे. परंतु बाह्य वस्तू बंधाचं कारण नाही. जीवाचे अशुद्ध विभाव भावच जीवाचे तद्भाव आहे आणि तेच बंधाचं कारण आहे. बाह्य वस्तू हा जीवाचा तद्भाव नाही आणि म्हणून तो बंधाचे कारण नाही. म्हणून बाह्य वस्तूंनी बंध नाही. बाह्य वस्तूंच्या माध्यमातून जो अध्यवसाय भाव होतो हा अध्यवसाय भाव बंधाचं कारण आहे. जर बाह्य वस्तू ही सुद्धा बंधाचं कारण मानली तर जसा अध्यवसानामुळे नियमाने बंध होतो तसा बाह्य वस्तूमुळे नियमाने बंध व्हावयाला पाहिजे, परंतु तसे होत नाही. मुनी इर्या समितीने गमन करत असताना त्यावेळी कोणी जीव उडून त्यांच्या पावलाखाली येऊन चेंगरला. या प्राणव्यपरोपणामुळे सुद्धा मी मारतो या संकल्पाचा वा अध्यवसानाच्या अभावी त्यांना बंध होत नाही. तिथे अध्यवसान भाव नाही, त्यांचा संकल्प नाही, मला या जीवाला मारायचं आहे हा भाव नाही. आणि म्हणून द्रव्य प्राणांचा व्यपरोपण झालं तरी देखील त्यांना हिंसेचा दोष लागत नाही. बाह्यतः तर हिंसा झालेली आहे, पण हिंसेचा अध्यवसान नसल्यामुळे बंध नाही. म्हणून बाह्य वस्तू बंधाचं कारण नाही. म्हणजे बाह्य वस्तू ही असताना केव्हा कुणाला बंध होतो तर कुणाला होत नाही. म्हणजे बाह्य वस्तू ही नियामक कार्याचं कारण झाली नाही. बाह्य वस्तूमुळे एखाद्या व्यक्तीला अध्यवसान भाव झाला तर बंध होईल. कुणाला बाह्य वस्तू असताना सुद्धा अध्यवसान भाव होणार नाही तर त्याला बंध होणार नाही. म्हणून बाह्य वस्तू हे निश्चित नियामक कारण मानल्या जात नाही. म्हणून बाह्य वस्तू नियमाने कारण दिसून येत नाही. बाह्य वस्तू बंधास हेतू मांडण्यामागे असा व्यभिचार दोष येतो. तथापि बाह्य वस्तूच्या अवलंबनाशिवाय अध्यवसान उत्पन्न होत नाही. परंतु अध्यवसान होण्यासाठी बाह्य वस्तू असलीच पाहिजे हा नियम आहे. आणि म्हणून बाह्य वस्तूचा परिग्रहाचा निषेध सांगितलेला आहे. म्हणजे बाह्य वस्तू ही अध्यवसान भावाचं निमित्त आहे. बाह्य वस्तूच्या अवलंबनाशिवाय अध्यवसान भाव उत्पन्न होत नाही. आणि म्हणून अध्यवसान भावाचा निषेध करण्यासाठी बाह्य वस्तूचा पण निषेध सांगितलेला आहे. आम्हाला काय नको आहे तर आम्हाला अध्यवसान भाव नको आहे. आणि अध्यवसान भाव बाह्य वस्तू असली की होतात, बाह्य वस्तू शिवाय होत नाही. आणि म्हणून अध्यवसान भावाचा निषेध करण्यासाठी बाह्य वस्तूचा पण निषेध सांगितला. कारण कारणाचा प्रतिषेध केला तर सहजच कार्याचाही प्रतिषेध होतो. बाह्य वस्तू बंधाच्या कारणाचं कारण आहे, वास्तविकतः बंधाचं ते कारण नाही. वस्तुस्थिती अशी आहे
की जेव्हा आत्म्यामध्ये मोह राग द्वेष भावरूप अध्यवसान भाव उत्पन्न होतात, तेव्हा तो कोणत्या तरी परपदार्थाच्या आश्रयाने होतो. बंध मात्र केवळ अध्यवसान भावाने होतो. निश्चितपणे ही गोष्ट समजून घ्यायची आहे की अध्यवसान भाव पराच्या आश्रयाने उत्पन्न होतात, पण बंध होताना बाह्य वस्तूंनी नाही, अध्यवसान भावानी बंध होतो. त्या क्रिया आणि त्या वस्तूचा त्याग करण्याचा आगमात उपदेश आहे. बाह्य वस्तूला जर बंधाचं कारण मानलं तर त्यात अनेकांतिक हेत्वाभासाचा दोष येतो, जो आपण बघितला टीकेमध्ये तो शब्द आलेला आहे, अनेकांतिक हेत्वाभास. याचा अर्थ जो हेतू त्या पक्षात पण आहे आणि दुसऱ्या पक्षात पण आहे, म्हणजे त्यांनी तर त्याची सिद्धी केली, पण तोच हेतू आम्हाला दुसऱ्या पक्षामध्ये देखील दिसतो, त्यास अनेकांतिक हेत्वाभास किंवा व्यभिचारी हेतू म्हणतात. उदाहरणार्थ, महाराजांच्या निमित्ताने एखाद्या जीवाचं मरण झालं तरी त्यांना तत्संबंधी अध्यवसान नाही तर बंध नाही. म्हणून केवळ जीवाच्या मरणाने बंध होतो असं जर आम्ही मानलं तर याने बंध झाला नाही, म्हणून हा पक्षात आणि विपक्षात पण गेला, म्हणून तो अनेकांतिक हेत्वाभास म्हटल्या गेला. म्हणून बंधाचं कारण परद्रव्य नाही तर अध्यवसान भाव आहे. हीच गोष्ट आचार्य जयसेनांनी आपल्या तात्पर्य वृत्ती टीकेमध्ये अन्वय व्यतिरेक दाखवून सिद्ध केलेली आहे. बाह्य वस्तू असताना नियमाने बंध होईलच असा अन्वय नाही. बाह्य वस्तू आहे पण अध्यवसान जर झाला नाही तर बंध होणार नाही, आणि बाह्य वस्तू नसताना नियमाने बंध होणारच नाही असा व्यतिरेक पण नाही. आणि बाह्य वस्तू नाही आहे आणि तरीही आमचे अध्यवसान भाव होऊ शकतात, म्हणून बाह्य वस्तू नाही म्हणून बंध होणारच नाही असं पण आम्ही खात्रीपूर्वक म्हणू शकत नाही. म्हणून या ठिकाणी एकच तऱ्हेचा अन्वय आणि एकच तऱ्हेचा व्यतिरेक घटित होतो. दुसरीकडून हा समव्याप्ती संबंध इथे लागत नाही. जगामध्ये असे अनेक वेळा आम्हाला बघायला मिळतं की कुणी कुणाला मारण्याची इच्छा करतो किंवा भाव करतो, पण तो त्याला मारू शकत नाही, तेव्हा त्याला त्याच्या भावानुसार बंध होणारच आहे. आणि कधी कधी मारण्याचा भाव पण नव्हता, पण त्याच्या निमित्ताने जीवाचा घात झाला, तेव्हा त्या संबंधी त्याला बंध नाही. म्हणून अध्यवसानाचा आश्रय बाह्य वस्तू आहे, पण बाह्य वस्तू मात्र बंधाचं कारण नाही. कारण तर एक मात्र अध्यवसाय भावच बंधाचं कारण आहे. जे विभाव परिणाम होतात त्यात बाह्य वस्तू निमित्त कारण आहे. ज्याप्रमाणे सम्यक दर्शन ज्ञान चारित्र रूप निर्विकारी परिणाम स्वद्रव्याच्या आश्रयाने उत्पन्न होतात. वाक्य लक्षात घ्या, जयसेनाचार्यांची टीका सुरू आहे. ज्याप्रमाणे सम्यक दर्शन ज्ञान चारित्र रूप निर्विकारी परिणाम स्वद्रव्याच्या आश्रयाने होतात, पण ते स्वद्रव्य म्हणजे त्रिकाली चैतन्य स्वरूप आत्मा मोक्षाचं कारण नाही. मोक्षाचं ते कारण नाही. त्रिकाली आत्मा हा मोक्षाचं कारण नाही. मोक्षाचं कारण तर शुद्ध रत्नत्रयात्मक परिणाम आहे, आणि त्या संवर्णीय रूप परिणामाचे आश्रय स्वद्रव्य आहे. त्याप्रमाणे परद्रव्य बंधाचं कारण नाही. अत्यंत महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितल्या गेलेली आहे की जे त्रिकाली आमचा आत्मा आहे, हा आत्मा निष्क्रिय स्वभावी आहे. न तो बंधाचं कारण आहे न तो मोक्षाचं कारण आहे. या त्रिकाली आत्मतत्वाचं अवलंबन घेऊन आमची जी शुद्ध परिणती पर्याय प्रगट झालेली असेल
ती मोक्षाचं कारण आहे. दोन मधला फरक लक्षात घ्या. आणि या आत्मतत्वाकडे, त्रिकाली आत्मतत्वापासून जी व्यक्ती च्युत होऊन मिथ्यादर्शन रूप परिणत होईल, ती पर्याय ही बंधाचं कारण आहे. म्हणून संवर निर्जरा रूप जो आमचा परिणाम होणार आहे, हा मोक्ष मार्ग आहे आणि हा परिणाम आमचा मोक्षाचा हेतू असणार आहे. शिवाय बाह्य वस्तू वर्तमानात असेलच असेही नाही. इथे जो बाह्य वस्तूचा त्याग सांगितला, याचा अर्थ पराश्रयाने उत्पन्न अध्यवसानाचा भावांचा त्यागच आचार्यांना अभिप्रेत आहे. म्हणजे बाह्य वस्तूचा त्याग करा असं जे आचार्यांचं चरणानुयोगामध्ये आम्हाला कथन दिसतं की बाह्य वस्तू सुटली पाहिजे, बाह्य वस्तू सोडा. तर बाह्य वस्तू सोडा हे सांगत असताना त्या बाह्य वस्तूच्या निमित्ताने आमचा जो अध्यवसान भाव आहे, हाच सोडण्याचा आम्हाला तिथेही उपदेश दिलेला आहे. आणि पराचा आश्रय सोडण्याचा अर्थ स्वचा आश्रय करणे हा आहे. एखादी व्यक्ती बाह्य गोष्टींचा तर त्याग करते, पण स्वचाच आश्रय करत नाही, कारण ते ज्ञान तिला नाही, श्रद्धा नाही, तर मोक्षाचं प्रयोजन साधणार नाही. बाह्य वस्तू सगळ्या सोडल्या, पण बाह्य वस्तू सोडत असताना मला माझ्या स्वतत्वाचा अवलंब घ्यायचा आहे. हे स्वतत्व काय हेच जर आम्हाला माहित नसेल, आमचा कारण परमात्मा जर आम्हाला ज्ञात नसेल, आमचा परमपारिणामिक त्रिकाली आत्मा या संबंधी आम्हाला काहीही माहित नसेल, या संबंधी अज्ञान असेल, तर आम्ही बाह्य वस्तू सोडू, पण आम्हाला सहारा कशाचा घ्यायचा, अवलंबन घ्यायचं कशाचं हे ज्ञात नसेल, तरीही आम्हाला मुक्तीची प्राप्ती होऊ शकत नाही. परवस्तू जी आहे ती बंधाचं कारण नाही, आणि स्ववस्तू जो त्रिकाली आत्मा आहे तो मोक्षाचं कारण नाही. तर परवस्तूच्या निमित्ताने पराश्रित रूप विकारी परिणाम हे बंधाचं कारण आहे. अत्यंत सूक्ष्म गोष्ट आहे. वरवर पाहता आम्हाला ही कल्पना समजत नाही, पण थोडं अंतर्मुख होऊन आम्ही जर हे पाहिलं, श्रवण केलं, तर याच्यामधल्या गंभीरता आम्हाला समजू शकते. स्वद्रव्याच्या आश्रयाने उत्पन्न रत्नत्रय रूप परिणाम हे मोक्षाचं कारण आहे. याप्रमाणे परवस्तू बंधाचं कारण नाही. मग बंधाचं कारण काय? तर उपयोगामध्ये जे रागादी भाव आहे ते एकमात्र बंधाचं कारण आहे. अर्थात अध्यवसान भावच बंधाचं कारण आहे. आणि म्हणून या गाथेचा प्रयोग आमच्या जीवनात आम्हाला करायचा असेल, तर आम्हाला पहिल्यांदा हे समजावं लागेल की आम्हाला जे अध्यवसान भाव, विनाकारण कधी कधी आमचे अध्यवसान भाव होतात, विनाकारण आम्ही कल्पनेमध्ये रममाण होतो. आणि ह्या जर आम्ही कल्पना, खोट्या मान्यता, चुकीच्या कल्पना जरी आम्ही जीवनातून सोडल्या, वस्तुस्थिती जशी आहे तशा कल्पना प्रथम आम्हाला करायला पाहिजे. खऱ्या देवाचं स्वरूप काय आहे, खरे गुरु कोण, खरे शास्त्र कसं, याचं यथार्थ स्वरूप पहिल्यांदा शाब्दिक रीतीने आम्हाला समजून घ्यायचं आहे. म्हणजे आम्हाला ज्या आगमामध्ये समीचीन मान्यता सांगितलेल्या आहे त्याच्यावर आम्हाला शब्दशः श्रद्धा ठेवायची आहे. या ज्या खोट्या विपरीत मान्यता आहे याच्यापासून आम्हाला दूर राहायचं आहे. हा प्रयोग या गाथेच्या अनुषंगाने आम्हाला करायचा आहे. आणि यानंतर आचार्य पुढे चालत आहे की आता अध्यवसान भाव हे बंधाचं कारण आहे. पण इथे हे सांगतात की हे जे आमचे भाव आहे, अध्यवसान भाव, हेही स्वार्थ क्रियाकारी नाही. शब्द आचार्यांनी ठेवला की हे भाव देखील स्वार्थ क्रियाकारी नाही. याचा अर्थ आम्ही जसे भाव करू तसं ते कार्य संपन्न होईलच याची खात्री नाही. आम्ही तर खूप भाव केलेला आहे,
की मला अशा रीतीने यशस्वीता प्राप्त जीवनात करायची आहे, हा भाव मी करते, किंवा मी दुसऱ्याला सुखी करतो आहे, हा भाव माझा होतोय. परंतु हे असताना माझा अध्यवसान भाव जरूर झालेला आहे, पण त्याच्यामुळे ते कार्य तसं संपन्न होईल याची खात्री मात्र आम्हाला देता येत नाही. म्हणून हे भाव आपलं कार्य करण्यास समर्थ नाही. म्हणजे आम्ही जसा भाव केला तसं कार्य होईलच असं नाही. म्हणून याचा अर्थ असाही नाही लावायचा की मी हे भाव केलेले आहे, हे भाव बंद करण्याला असमर्थ आहे. कार्य नाही घडलेलं आहे आणि भाव झालेले आहे. भाव झाले पण कार्य घडलं नाही, म्हणून ह्या भावानी बंद होणार नाही असंही लावायचं नाही. म्हणून इथे हे सांगायचं आहे की अध्यवसानुसार जगाचं कार्य होईलच हा नियम नाही. आम्ही कुणाला सुखी करण्याचा भाव केला तर व्यक्ती सुखी होईलच असा नियम नाही. पण आम्ही जो काही भाव केलेला आहे या भावानी बंध मात्र जरूर जीवनामध्ये होणारच आहे. म्हणजे आचार्य परत भावांवर आमचं लक्ष केंद्रित करतात. आम्हाला हायलाइट जीवनात काय करायचं आहे हे जर आम्ही बघितलं तर फोकस आम्हाला आमच्या भावांवर करायचंय. बाकी कुठलंही आमच्यासाठी महत्वपूर्ण नाही. जीव काय करू शकतो हेही आम्ही बघितलं तर जीव केवळ भावच करू शकतो. दुसरं काहीही करणं जीवाच्या अधीन नाही. मी भलाई कितीही अहंकार करत असेल की मी अशा तऱ्हेचा उत्कृष्ट स्वयंपाक केला, मी उत्कृष्ट बर्फी पाडली, तरीही ते कार्य करण्यास मी असमर्थ आहे. ती पुद्गलाची क्रिया आहे, ती पुद्गलामध्ये संपन्न होणार आहे. त्या समयात माझा जो परिणाम झाला, माझं जे ज्ञान मी त्या कार्यासाठी वापरलं, त्यामुळे किती पाणी हवं, किती साखर हवी, किती प्रमाणात शेकायला पाहिजे याचं योग्य ज्ञान वापरून, म्हणजे मी माझ्या केवळ ज्ञानाचा वापर केला आणि क्रिया जी घडलेली आहे ती पुद्गलामध्ये घडलेली आहे. पुद्गलाचं कार्य पुद्गलात झालेलं आहे आणि माझं कार्य माझ्यामध्ये झालेलं आहे. मी जे भाव केले त्याचंच फळ मला माझ्या जीवनात मिळणार आहे. मी पराचं कार्य करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि हीच वस्तुस्थिती या गाथेमध्ये आचार्यांना परत दाखवायची आहे. गाथा 266 नंबरची, की नियमाने बंधास कारणभूत असणारे अध्यवसान हे स्वार्थ क्रियाकारित्वाचा अभाव असल्यामुळे, इथे आचार्यांनी मूळ शब्द ठेवलेला आहे स्वार्थ क्रियाकारित्व या भाव, म्हणजे आपल्या इच्छेनुसार कार्य घडेल असं त्या ठिकाणी नाही. म्हणून असल्यामुळे मिथ्या आहेत हे दाखवितात. दुःखिद सुहिदे जीवे करे मी बंधे मी तह विमोचे मी ज्या ऐसा मूढ मदी नित्थर या साहुदे मिच्छा. नित्थरता नया म्हणजे निरर्थक आहे ते, हे सगळं काही मिथ्या आहे. मी जीवांना दुःखी आणि सुखी करतो. दुःखिद सुहिदे करे मी, बंधे मी बांधवितो आणि विमोचे मी मुक्त करू शकतो. ऐसा ज्या दे मूढमती, अशी जी तुझी ही मूढ बुद्धी, मोहित बुद्धी, विपरीत बुद्धी, तीच वस्तुतः निरर्थक आहे, तीच वस्तुतः चुकीची आहे. अतएव मिथ्या आहे, खोटी आहे. परजीवांना मी दुःखी करतो, सुखी करतो किंवा इत्यादी, किंवा बांधतो, सोडवितो इत्यादी जे अध्यवसान आहे ते सर्वच परभावाच्या परद्रव्यामध्ये व्यापार होत नसल्यामुळे स्वार्थ क्रियाकारी नाही. ते सर्वच परभाव
परद्रव्यामध्ये तसाच व्यापार करतील, तशीच क्रिया घडेल असं त्याप्रमाणे निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे ते स्वार्थ क्रियाकारी नाही. म्हणजे तू इच्छा केली म्हणून ते कार्य संपन्न झालं असं कदाचित संभवनीय आहे, कदाचित तसं होणार पण नाही. त्याचाही उपादान कालाला असेल आणि माझी इच्छा झाली तर ते कार्य त्या ठिकाणी संपन्न होईल, अन्यथा ते होणं नाही. म्हणून मी आकाश फूल तोडतो या अध्यवसानाप्रमाणे मिथ्यारूप आहे. म्हणून आमचा हा जो भाव आहे हा कसा आहे तर आकाश पुष्पाप्रमाणे निरर्थक आहे. एखाद्याने म्हणावं की मला आकाश पुष्प तोडायचं आहे, आणि आकाश पुष्प ही कल्पनाच आहे, वस्तुस्थिती नाही. कारण आकाशामध्ये कधीही पुष्प लागत नाही. जर आकाशात पुष्पच नाहीये तर आकाशातलं पुष्प तोडण्याचा प्रसंगच काही असणार नाही. तर अशा प्रकारे हे कार्य त्या ठिकाणी केवळ मिथ्यारूप आहे. हा अध्यवसान चुकीचा आहे. अतएव आत्म्याचा अनर्था करताच ते कारण आहे. भावार्थ पहा. ज्यास अर्थ क्रियाकारीपणा नाही, म्हणजे ज्यांच्या भावानुसार कार्य घडून येत नाही तेच निरर्थक, अतएव खोटे आहे. व्यवहारामध्ये देखील आम्ही बरेचदा हे बघतो की आम्हीच भाव अशा प्रकारचा केलेला होता आणि ते कार्य तसं संपन्न होईलच याची कधीही आम्ही खात्री देऊ शकत नाही. आम्ही आमच्या कल्पना सृष्टीमध्ये 6 महिने, 8 महिने, वर्षभर याचं प्लॅनिंग आमच्या कल्पनेमध्ये आम्ही तयार करतो. आणि प्रत्यक्षामध्ये पहा, तुम्ही पहिल्यांदा कल्पना लिहून ठेवा की मला हे कार्य या दिवशी संपन्न करायचं आहे, किंवा या पद्धतीने माझं वर्षभराचं मी सगळं कार्यक्रम सेट केलेला आहे. आणि नंतर अनुभव घ्यायचा की मी जी कल्पनेने ठरवलेलं हे सगळं होतं, माझा लेखी पेपर तयार आहे आणि त्यावर जी सगळी काही मी आखणी केलेली होती, मांडणी केलेली होती, त्यापैकी खरंच ते कार्य त्यावेळेला तशा प्रकारे घडलेलं आहे का? अनेक वेळेला आम्हाला असं दिसतं की माझा कागद तर खूप सुंदर होता, माझं प्लॅनिंगही खूप व्यवस्थित होतं, मी तशा प्रकारे सगळं काही जमवून ठेवलेलं होतंही, परंतु प्रत्यक्षामध्ये काही घटना अशा घडतात, काही गोष्टी अकस्मात अशा समोर येतात की त्यावेळेला ते करणं अशक्यप्राय असतं. म्हणून आम्ही भाव केले म्हणून ते कार्य तसं होईलच असं सांगता येत नाही. साधं जर आम्ही व्यवहारामधलं उदाहरण स्वयंपाकाचं, कारण आमचा संबंध त्याशी किचनशी जास्त आहे, आम्ही जर ठरवलं की मला उद्याला हे करायचं आहे आणि सगळं आमचं प्लॅनिंग तयार आहे की उद्याच्या दिवसामध्ये मला हा पदार्थ बनवायचा आहे, आणि होतं काय की अकस्मात अशी काही एखादी वार्ता आमच्या कानावर येते की आम्हाला त्या दिवशी ते कार्य करतात येत नाही. आम्ही ठरवलेलं आहे की उद्याला हे करायचं, अचानक आमच्या घरी पाहुणे आले, आम्हाला आमचं मेनू बदलावा लागतो. जी आम्ही गोष्ट ठरवली नव्हती ती पण आज कधी कधी आम्हाला करावी लागते. केलेलं असलं तरीही ते आम्हाला बाजूला ठेवून दुसरंच काहीतरी त्यावेळेला करावं लागतं. ते असं का होतं? याचं कारण असं आहे की त्या क्रमनियमिततेत ते कार्य त्यावेळेला संपन्न होणार नव्हतं. त्या वस्तूची देखील त्या समयामध्ये उपादानगत योग्यता नव्हती आणि म्हणून ते कार्य घडलेलं नाही. तर हे असं सगळं निमित्त नैमित्तिक संबंधाच्या आणि अशा या सगळ्या परिस्थितीनुसार हा सगळा बदल त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून हे कार्य भावानुसार घडून येत नाही, म्हणून ते निरर्थक, अतएव खोट आहे. जे करू इच्छितो ते घडत नसल्यामुळे अशी इच्छा करणे हे खोटे आहे असे इथे सांगितलेले आहे. याचा विषयच नाही, ते निरर्थक होय. जसे आकाश पुष्प तोडतो,
या संकल्पाचा विषयच नसल्यामुळे तो संकल्प निरर्थक आहे. हा संकल्प जितका निरर्थक आहे तेवढाच तो मी दुसऱ्याला सुखी दुःखी करतो इत्यादी विकल्प हेही निरर्थक आहे. कारण त्यांच्या केल्याने कोणी सुखी किंवा दुःखी होत नाही. एखाद्या व्यक्तीने ठरवलं माझ्यावर कितीही आपत्ती आली तरी ती आपत्ती मी माझ्या डोक्यात जाऊ देणार नाही, कोणतीही समस्या मी माझ्या मनात ठेवणार नाही, ती फक्त हाताच्या 5 अंगुलींमध्ये मी ठेवेल आणि तिला उडवीन लावेल, मी त्याने दुःखी होणार नाही. तर असा जो व्यक्ती असेल त्याला कोणताही जीव दुःखी करू शकत नाही. आणि एखाद्याला सगळी सुविधा आहे पण त्यांनी ठरवलं त्याचा सगळा सदैव चेहरा रडकाच असेल, तिला कुणीही सुखी करू शकत नाही. म्हणून त्याच्या केल्याने तर एखाद्याने त्याच्या वाईटाच्या हेतूने केलेली गोष्ट देखील त्याच्या वाईटास कारण होत नाही, उलट चांगल्यास कारण होते. आणि त्याच्या भल्यासाठी केलेली गोष्ट ही पापोदयामुळे त्याच्या भल्यास कारण होत नाही. आपल्याला धन्यकुमार ची गोष्ट माहिती असेल, अकृत पुण्य. त्याला राजानी एक लाडू भेट दिला आणि त्याला त्याच्यामध्ये रत्न जवाहीर भरून दिले आणि त्याला कल्पना नाही की या लाडू मध्ये अशा प्रकारचे रत्न राजानी टाकले आहे. त्याची दरिद्रता दूर व्हावी म्हणून राजानी तो प्रपंच केलेला होता. पण याच्या नशिबामध्ये ते मिळणं नव्हतं. रस्त्यामध्ये एक भुकेली व्यक्ती दिसली, त्याला दया आली आणि त्यांनी राजानी दिलेला तो सगळा जवाहिरात असलेला लाडू त्या भिकाऱ्याला देऊन टाकला. म्हणजे त्याचा अजून पुण्योदय आला नव्हता, राजानी त्याला दिलं पण तो उपभोग त्या समयात त्याचा घेऊ शकला नाही. अकृत पुण्याची ही कथा. म्हणजे कोणतंही कार्य हे कर्मोदयाने होतं. म्हणजे जीवाचे हे सर्व संकल्प अध्यवसान निरर्थक अतएव खोटे आहे. जसे संकल्प किंवा अध्यवसान हा करतो तसे त्या नियमाने घडले असते किंवा घडणे त्याच्या सर्वस्वी अधीन असतं तर त्यास खोटे म्हणता आले नसते. परंतु परपरिणती ही निजाधीन नाही, ती त्या वस्तूच्या अधीन आहे. आपण केल्याने काही होत नाही या प्रखर वस्तुस्थितीमुळे अध्यवसान सर्वस्वी खोटे आहे. अशा तऱ्हेने ही परत आपण 266 नंबरची गाथा बघितली आणि या ठिकाणी आचार्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या फक्त न्यायक स्वभावी आत्मतत्वाचं चिंतन करून तोच भाव माझ्यामध्ये निरंतर कसा राहील यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आमचे जे खोटे भाव आहे, विपरीत श्रद्धा आहे, ही विपरीत श्रद्धा आमच्या जीवनात नेहमीच बंधाचं कार्य करणार आहे. म्हणून या भावांपेक्षा आमच्या वितराग भावांकडे लक्ष देणं आमचं कर्तव्य असणार आहे. या ठिकाणी आपण थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये संवत्साहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.